कर्म, ज्ञान आणि उपासना मानवी जीवनाची ही अपरिहार्य असणारी 3 अंग आहेत. किंबहुना मनुष्याचं व्यावर्तकत्व या 3 गोष्टींमध्ये लपलेलं आहे. कर्म सर्व जीवांकडे आहे. ज्ञानाची भूमिका आणि उपासनेची भूमिका ही कर्माच्या आधारावर आहे, पण कर्माला परिपूर्ण करणारी आहे. आणि या दृष्टीनं आपल्या जीवनातल्या कर्म विचाराला बाजूला ठेवणं, ज्ञान विचाराला बाजूला ठेवणं अथवा भक्ती किंवा उपासना विचाराला बाजूला ठेवणं म्हणजे आपल्या मनुष्यत्वाला बाजूला ठेवणं आहे. कारण कर्म अगतिकतेनं मनुष्य करतो. ज्ञानाची आवश्यकता कर्मावरच आहे. निष्काम कर्म, आपण काल बोललोय, हे निष्काम कर्माचरणातूनच ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो, हे वेदांताचं सूत्र आहे. आमच्या उपासनेला सुद्धा ज्ञानाचं अधिकरण लागतं. उपासना डोळस असावी. उपासकाला आपल्या उपास्याचं ज्ञान असावं. उपासकाला उपासनेच्या मर्यादा कळाव्यात. उपासकाला उपासना म्हणजे काय असतं हे कळावं. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखातून बोलताना हे स्पष्टपणाने सांगितलंय, माते नेणोनी भजन ते वायाची गा आण्यान. मला न जाणता केलेलं माझं भजन हे वाया गेलं असं समज. माते नेणोनी भजन, मला न जाणता केलेलं भजन ते वायाची गा आण्यान. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत, किंवा कर्माला ज्ञानाचे डोळे असल्याशिवाय कर्म निर्दोष होत नाही. याकरता म्हणून या 3 भूमिका, ज्या कर्मयोगाची भूमिका, ज्ञानयोगाची भूमिका किंवा उपासना अथवा भक्तियोगाची भूमिका, या 3 गोष्टी माणसाला त्याचं मनुष्यत्व सिद्ध करून देतात. मनुष्य म्हणून जन्माला येणं याच्यामध्ये आमच्या कर्माचा विपाक आणि आमचं काही दैव या दोन्ही गोष्टी अंतर्भूत असल्या तरी जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मनुष्यत्व या धर्मावर चालेल याची शाश्वती देता येत नाही.